नमस्कार, मी पूजा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोजच्या दैनंदिन जीवनात आपण घेणारे स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर, डिप्रेशन ह्याबद्दल थोडंसं बोलूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी जे लोक खूप सारं टेन्शन घेतात, ज्यांना मानसिक ताणतणाव आहे त्यांच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, तसंच बेल आयकन ही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजकालचा मेन मुद्दा आहे आपण स्ट्रेस घेण्याचा, टेन्शन घेण्याचा, तो म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा आणि त्या प्रकारे तुम्हाला हे भेटत नाही आहे। तुम्हाला जशा प्रकारे तुम्ही मेहनत करताय त्या प्रकारचं तुम्हाला फळ भेटत नाही आहे। त्या गोष्टींचा आपल्याला जसं आपल्या मनात माइंडमध्ये हे चालू असतं ना की मी हे करते पण मला हे भेटत नाही आहे, तर कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल किंवा त्या गोष्टी एवढे पात्र तुम्ही नसाल। ती गोष्ट तुम्हाला जर अचीव करता येत नाही आहे तर त्यामागील काहीतरी कारण असतील किंवा तुम्ही जास्त मेहनत घेण्याची गरज आहे। तेव्हाही अशा गोष्टी होतात की आजकाल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की ज्याच्यामुळे भांडण होतात, ताणतणाव होतो किंवा घरात कोणी काही बोललं की आपण याचं टेन्शन घेत बसतो, कोणीतरी काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व नाही केलं त्याच्याबद्दल आपण स्ट्रेस घेत असतो। किंवा लेडीजचं स्पेशल करून मी सांगते, लेडीजला प्रत्येक गोष्ट तिने स्वतः करायची असते तेव्हा ती स्ट्रेस घेते की मुलांचंही मला करायचं आहे, घरातलं स्वयंपाकही मला करायचं आहे, भांडीधुनी मला करायचं, सगळं मला करायचं आहे आणि ते पण एकदम व्यवस्थित, आणि परत नातलकांनाही सांभाळायचं आहे, सासू सासऱ्यांना सांभाळायचं आहे, परत जेवढे पाहुणे आहेत त्यांना वेळोवेळी त्यांच्या बर्थडेला, त्यांच्या ॲनिव्हर्सरीला कॉल करायचे आहे, गिफ्ट्स द्यायचे आहे, खूप साऱ्या गोंधळ असतो लेडीजला आणि ते हे गोंधळ स्वतःच्या डोक्यात घेऊन बसतात। तुम्ही एक विचार करा, घरात तुम्ही कधी पण असं बघितलंय का की लेडीज जरी बाहेर कामाला जात असली की ती घरी येऊन काम तर करतेच, ती म्हणजे बाहेरचं पण करते, घरातलं पण बघते ती, पण तुम्ही असं कधी बघितलंय का की एखादा पुरुष बाहेरून येतो आणि स्वयंपाकाला लागतो? ही गोष्ट असं म्हणत नाही मी की त्यांनीच केलं पाहिजे, पण दोघं आहेत ना, दोघांचा संसार आहे, दोघांनी लग्न केलंय तर दोघांना कॉमन म्हणजे काही गोष्टी त्यांनी इक्वल केल्या पाहिजे, सारख्या असल्या पाहिजे। त्यांचा जो शेड्यूल आहे तुम्ही दुसऱ्यावर सोपवण्याचा प्रयत्न करा। जर तुमचं म्हणजे मुलं आहे, कोणी जाऊ वगैरे आहे, यांना थोडंसं सोपवण्याचा प्रयत्न करा की थोडंसं तुमचा डोक्यावरचा ताणतणाव, लेडीजचा म्हणते मी, थोडासा कमी होईल। दुसऱ्यांना पण त्या सवयी लावा। पहिली गोष्ट मेन घरात मुलांना सवय लावा की त्यांनी आल्यावर, त्यांच्या शाळेतून आल्यावर किंवा स्कूलवरून आल्यावर, कॉलेजवरून आल्यावर सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित ठेवल्या पाहिजे, आल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या पाहिजे। दुसरी गोष्ट स्ट्रेस घेण्याची म्हणजे आपण काय करतो, विनाकारण कोणी जर थोडंसं बोलून दिलं तर ते गोष्ट मनाला लावून वर्षानुवर्ष ठेवतो, तो राग मनात ठेवून कदाचित समोरचा बोलून गेलेला तो त्या गोष्टी विसरून गेलेला असतो, पण ते आपण विसरू शकत नाही। हे गोष्ट मी स्वतः पण अनुभवली आहे। काही गोष्टी समोरचा बोलून जातो पण त्या गोष्टी आपण मनाला लावून ठेवून किती दिवस त्या गोष्टींबरोबर विचार करतो। किंवा असं नाहीये की प्रत्येक माणूस तुम्हाला म्हणजे प्रत्येक माणसाला तुमची प्रत्येक गोष्ट आवडेल असं नाहीये, तुम्ही सगळ्यालाच आवडाल असं नाहीये। प्रत्येक कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात म्हणतात। कोणाला तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी दिसत असेल, कोणाला तुमच्यामधील वाईट गोष्टी दिसत असेल, तर असं नाहीये की तुम्ही काही गोष्टी असं मनाला धरून नाही घ्यायच्या की ह्याने मला असं बोललेलं आहे, तसं बोललेलं आहे। ह्या गोष्टी कधी कुठेतरी सोडून द्यायच्या आणि आपण जे करतोय, आपण काय शिकू शकतो नवीन, काय आपल्या याच्यामध्ये अचीव करू शकतो, म्हणजे काय काय करू शकतो आपण, नवीन शिकण्याकडे भर द्यायचा, ना की घरातल्या छोट्या मोठ्या भानगडींमध्ये पडून ते डोक्यात तेच घेऊन स्वतःची तब्येत, मानसिक आजार आपण हे करायचा, स्ट्रेस घ्यायचा, टेन्शन घ्यायचा, तब्येत खराब करून घ्यायची। ह्या गोष्टी कुठेतरी आपण सोडल्या पाहिजे, जेंट्सनी पण, लेडीजनी पण, आणि परत जी यंग जनरेशन आहेत त्यांनी पण, सगळ्यांनी स्ट्रेस न घेता जर तुम्ही जर मेहनत घेताय, तुम्ही काही गोष्टी तुम्हाला हे करायचं आहे, आता मुलांचं म्हणते मी, मुलांचं मुलींचं असू दे, जे आता आपल्या करिअरसाठी लढताय, म्हणजे काहीतरी तुम्ही एक्झाम दिलाय पण त्या एक्झामचा रिझल्टचा विचार करून जर तुम्ही एवढा विचार केलाय की आपण पास होऊ का नाही, आपल्याला चांगले पर्सेंटेज पडतील का नाही, चांगले मार्क्स येतील का नाही, याबद्दल जर तुम्ही विचार केला ना, तर जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाणार तर तेव्हाच तुमच्या डोक्यात ते गोंधळ उडालेला असेल आणि तुम्ही
जेवढे तुम्हाला मार्क्स यायचे होते तेवढे येत नाही, तर आपण अगोदरच नाही, आपण काम करत राहायचो, रिझल्टचा विचार अजिबात नाही करायचा, ते सोडून द्यायचं. एक तर तुम्ही देवावर म्हणू शकता किंवा आपल्या स्वतःवर म्हणजे विश्वास ठेवायचा, आपण नक्कीच पास होऊ. अशा गोष्टी काही असतात. तर काही गोष्टी वेळेवर सोडून दिलेल्या बऱ्या असतात, काही गोष्टींना धरून ठेवण्यापेक्षा त्या सोडून दिलेल्या बऱ्या असतात. कोणासोबत तुमचं पटत नाहीये का, थोडे दिवस त्याच्यासोबत तसं बोलणं बंद करून बघा. म्हणजे असं म्हणत नाहीये मी की बोलूच नका, पण थोड्या दिवस जर वाद वाढतोय ना काही गोष्टींवरून, तर बोलणं थोड्या दिवस तरी टाळा. जर एकमेकांना ते म्हणतात की शाब्दिक म्हणजे आपण जे बोललेलं असतं ना, त्या गोष्टी खूप आपण जास्त मनात घेऊन बसतो. त्याच्यामुळे आपण 2 शब्द बोलू, समोरचा 2 शब्द बोलेल, त्याच्यापेक्षा आपण शांत राहिलेलं केव्हाही चांगलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला खूप डोक्यात असतं, आता मागं घरचा बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल तर तुम्ही त्याला टाळा, म्हणजे इग्नोर करा. तर काही गोष्टी अशा असतात, आपण सभोवताली बघतोय, आपण जेव्हा हा विचार करतोय ना, मला हे नाहीये, मला ते नाहीये, ज्या गोष्टी आहे त्या एक्सेप्ट करायला शिका. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींकडे, जसं तुमचं आयुष्य आहे कदाचित त्याच गोष्टींकडे किंवा तशा आयुष्याकडे साठी एखादं झडत असेल, झटपट करत असेल, एखादं कोणीतरी तुमच्यासारखं लाईफ जगण्यासाठी स्वप्न बघत असेल, हे तुम्ही विसरू नका कधीच. कारण तुम्ही बाहेर निघून बघा, म्हणजे जे स्वतःला हे करतात ना की माझं असंच का झालं, माझ्यासोबतच असं का झालं, मीच का असं, प्रत्येक वेळेस मलाच असं का होतंय, तर ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला तुमच्या मनात येईल ना, तर कदाचित तुम्ही थोडंसं बाहेर जा. तर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल किंवा तुम्ही गावाकडेही राहत असाल, शेतामध्ये जाऊन ते जे लोक आहेत जे आपल्या शेतात कामाला येतात किंवा कोणाकडे कामाला येतात, रोजाने येतात, त्यांचे लहान लहान मुलं असतात, त्यांना शाळेची किंवा याची हे नसते, चिंता नसते, त्यांना सगळ्या गोष्टी नसतात, ते कशा प्रकारे काम करतात आणि ते 200 रुपयासाठी, 200 किंवा 100 रुपयासाठी दिवसभर राबतात. तर त्यांच्याकडे बघायचं आणि मग स्वतःकडे बघायचं की मी कुठे आहे. देवाने मला सगळं दिलंय, सगळं चांगलं केलंय, आणि आपण त्याच मागच्या काही गोष्टींमुळे आपण खूप सारा चिडचिड करतो की असं झालं तसं झालं. परत दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर सिटीत राहत असो किंवा तुम्ही सिटीमध्ये राहताय आणि बाहेर जाऊन बघा, तुम्ही थोडंसं रेल्वे स्टेशनच्या शेजारी जाऊन बघा, खूप सारे लोक दिसतात तुम्हाला. मंदिराच्या समोर जाऊन बसा, खूप सारे लोक असे दिसतात की ज्यांना 2 टाईमचं जेवण भेटायला त्यांना दिवसभर मेहनत घ्यावी लागते किंवा ते अक्षरशः भीक मागतात. तर ह्या लोकांपेक्षा तर आयुष्य आपलं बेटरच आहे ना. आपलं सगळं देवाने आपल्याला दिलंय, फक्त 2 हात दिले, 2 पाय दिले. कोणाला हे पण नसतं तरी ते काम करतात. तुम्ही खूप जागी बघितलं असेल की ज्यांना हात नाहीये तरी ते काहीतरी काम करताय, ज्यांना पाय नाही आहेत ते पण काही करतात, ज्यांना डोळे नाही आहेत ते पण काहीतरी करण्यात इच्छुक आहेत. तर तुम्ही म्हणजे असं स्ट्रेस कशाचं घेतं, म्हणजे मला हेच कळत नाही. मी असं म्हणत नाही की मी कधी स्ट्रेस घेत नाही, पण मी घेते, तेवढंच घ्यायचं, त्या गोष्टींचा विचार तेवढाच करायचा आणि डोळे बंद करायचे. श्री स्वामी समर्थ किंवा ज्या देवाला तुम्ही मानताय त्यांचं नाम स्मरण करायचं आणि सगळं देवावर सोडून द्यायचं आपल्या नशिबावर आणि पुढे चालायचं. कारण ते स्ट्रेस घेतल्यामुळे आपलं काही ज्या अडचणी आहे ते कमी होणार नाही, उलट वाढणार आहे. त्याच गोष्टींवरून आपण जर परत त्या गोष्टींचा विचार करत बसू तर त्या गोष्टी वाढणार आहे, कमी होणार अजिबात नाही. परत एक नवीन गोष्ट सांगते तुम्हाला मी की ज्या लेडीज, तुम्ही हे लहानपणापासून हे शब्द ऐकला असेल, रिकामं डोकं हे शैतानाचं घर असतं. तर रिकामं डोकं कधी ठेवायचं नाही. आपण काहीतरी असा याचा अर्थ नाही आहे रिकामं नाही ठेवायचं, त्याच्यात काहीतरी भरून ठेवायचं, म्हणजे इथून कट करा आणि त्याच्यात भरून ठेवा काहीतरी, असं नाही आहे. पण काय करायचं माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला टाईम आहे काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. काहीतरी जर तुम्हाला चांगलं बोलायला येतंय बोला, तुम्हाला डान्स येते डान्स करा, तुम्हाला चांगल्यापैकी लिहिता येतंय तुम्ही लिहून काढा पेजेस. भले तुम्हाला कोणी बघत नाही, तुम्हाला एखादा रिवॉर्ड वगैरे भेटणार नाही, पण काहीतरी जे तुम्हाला आवडतंय ते करत राहा. घरी का असे ना करत राहा. म्हणतात की शिकणं म्हणजे शिकणारा हा माणूस शेवटपर्यंत, म्हणजे आपण मरेपर्यंत शिकत राहतो. शिकणाराचं असं असतं की जे मरेपर्यंत आपल्याला काही ना काही वेळ अनुभव शिकवून जातात. की आळस, सगळ्यात मोठी गोष्ट ही पण आहे की आपल्या स्ट्रेस घेण्याची आपण आळशी खूप आहोत. आपण प्रत्येक गोष्टी दुसऱ्यावर डिपेंड करत असतो की हा माझं काम करून देईल. पहिली गोष्ट आपण स्वतःचे कामं स्वतः करायला शिका. प्रत्येक गोष्ट म्हणजे असं नाही, आता मागं तुम्ही बघितलं आपल्यावर एवढा मोठा कोविडचा हे आलेला, तेव्हा काही लोक ना ते
कोविड त्याला झाला नाही आहे, म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह आलं आहे, त्याच गोष्टीचा टेन्शन घेऊन ते पहिलेच त्यांना हृदयविकाराचा झटका वगैरे आलेला किंवा हार्ट अटॅक आलेला आणि ते देवाघरी गेलेले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. पण काही लोक अशा आहेत की त्यांना म्हणजे पहिलेच ते स्ट्रेस घेऊन बसतात, असं होणार आहे याच्या पहिलेच गोंधळ करून ठेवायचं, अरे देवा हे असं होणार आहे तसं आणि हे तुम्ही आत्ताच पेपर दिलाय, माझं रिझल्ट येणार का नाही, ह्या देवाला हे कर त्या देवाला हे कर. देव काही नाही करणार जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः काही करत नाही, स्वतःपर्यंत तुम्ही काही हे करत नाही, मेहनत करत नाही, तोपर्यंत काहीच तुम्हाला भेटत नाही. आणि मेन गोष्ट, प्रत्येक गोष्टीचा विचार करणं सोडून द्यायचं. ज्या त्या गोष्टींचं टेन्शन, प्रत्येक घरात टेन्शन असतो, प्रत्येक माणसाला टेन्शन असतो, कोणाला आजार असतो, कोणाला घरच्यांचं टेन्शन असतो, कोणाला सासू सासऱ्यांचं असतो, कोणाला नवऱ्याचं असतो, तर कोणाला समाजाचा असतो. प्रत्येक लोकांना टेन्शन असतो. आणि कोण काय म्हणतील, लोक काय म्हणतील ह्या गोष्टींवर कधीच विचार करायचा नाही, कारण हे लोक तुम्हाला पोसायला येत नाही. तुमच्या घरी तुमचं जे तुम्ही खाता पिताना तुमचं फॅमिली तुम्हाला देते, तुम्ही स्वतः किंवा हे काहीतरी हे करतात, तुम्हाला दुसरे कोणी आणून देत नाही. म्हणून दुसऱ्यांवर टीका करणं हे टाळा. दुसऱ्यांवर टीका करणं खूप सोपं असतं, पण त्या जागी आपण स्वतःला ठेवून बघितलं तर खूप हे वाटतं. तर काही गोष्टी दुसऱ्याला टीका करण्यात घालवायच्या नाही. ते असं करतंय, ते पुढे जातंय, तर आपण कशा प्रकारे पुढे जाऊ, आपण कसं प्रकारे हे करू, तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ह्या गोष्टी त्याला भेटायचं, समोरच्याला असं भेटते, मला का भेटत नाही, ह्या गोष्टी विचार करत असतो. तर ह्याच्यामध्ये आपला खूप सारा वेळ वाया जातोय. आणि तो समोरचा आहे जो आपण ज्याला बघतोय की तो आज ह्या पदावर होता, ते दुसऱ्या पदावर गेलाय, मोठं प्रमोशन झालंय कोणाचं तरी, तर तो करतोय म्हणून त्याचं असं झालंय. तुम्ही जर बसूनच राहाल आणि तुम्ही म्हणाल की आज हे माझं तसं होईल, तर असं कधीच होत नाही. तुम्ही काही गोष्टींचा वेळोअभावी म्हणजे काही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. खास करून लेडीजला म्हणते मी की तुम्ही बाहेरच्या गोष्टीही शिका. म्हणजे घरीच हे बसून न राहता दुसऱ्या गोष्टींमध्ये पण इन्व्हॉल्व व्हा. काही गोष्टींचा तुम्हाला पण ज्ञान असायला हवं, कारण प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाही. सगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायचा, सगळ्या गोष्टींचा नॉलेज आपल्यालाही असला पाहिजे. घरात काय गोष्टी येत आहे किंवा कुठे कुठे आपला पैसा जातोय, प्रत्येक गोष्टी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीत तुम्ही इन्व्हॉल्व झाल्या पाहिजेत, असंच मी म्हणते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशाच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय.